तर वळूया पुढच्या ब्रेकिंग बातमीकडे, ती म्हणजे वर्ध्यामध्ये वादळी पावसाने कहर केलेला आहे आणि रात्री 1:30च्या सुमारास वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पाऊस झाला, अनेक ठिकाणी घरांचं नुकसान झालंय, वीज पुरवठाही खंडित झाला। वायगाव, कानगाव, भिवापूर, बोरेगावसह काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडला आणि या पावसामुळे जसं आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा प्रकारे घरांचं नुकसान झालेलं आहे, वीज पुरवठा खंडित झालाय। नागरिकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला, कारण एवढा उन्हाळ्याची आता सुरुवात झाली होती आणि कुठेतरी दिलासा मिळाला, परंतु नुकसान मात्र वर्ध्यात भरपूर झालं। आणि याचीच माहिती आपण घेऊयात, वर्ध्यातून आपले प्रतिनिधी चेतन व्यास आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती। चेतन, काय परिस्थिती होती मध्यरात्री 1:30 पासून? होय, नक्कीच। मागील 8 दिवसापासून वर्धेचं तापमान 44 अंशाच्या घरात आहे। यातच काल मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस जिल्ह्याच्या काही ठिकाणी आला। त्यात देवळी तालुक्यातल्या वायगावसह आजूबाजूच्या परिसरात हा वादळी वारा खूप सुसाट्यात होता। त्यामुळे अनेक छोटे जे घरं होते त्यांची पडझड झाल्याची माहिती सध्या प्राप्त होते। मात्र सध्या शेती पिकांचं नुकसान बाबत माहिती प्राप्त झालेली नाही आणि त्यानंतरही या परिसरातील वीज पुरवठा सध्या खंडित झालेला आहे। रात्रीपासून अद्यापपर्यंत हा वीज पुरवठा सध्या सुरळीत झालेला नाहीये। मात्र एकीकडे जो दिवसभराचा तापमान होतं त्या तापमानापासून रात्री नागरिकांना थोडीशी उसंती मिळालेली आहे। धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। मात्र वर्ध्यातली ही परिस्थिती अवकाळी पावसामुळे घरांचं नुकसान झालंय आणि त्याचा फटका शेतीलाही बसण्याची शक्यता, वादळी वाऱ्यासह जिल्ह्यामध्ये पाऊस झालाय। आणि राज्यात एकीकडे तापमानाचा पारा वाढतोय, अर्थात एप्रिल महिना आहे, मात्र असं असताना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल आणि रत्नागिरी असेल, अशा अनेक जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। कोल्हापूर, साताऱ्यातील काही भागांमध्ये विजेचा कडकडाट आणि गारांसह पावसाच्या सरी बरसल्या आहेत। तर रत्नागिरीत देखील गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादक मात्र आता धास्तावलेले आहेत। कालच दिवसभर वृषाली ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यात होतं आणि त्यामुळे गारांसह जोरदार पडलेल्या पावसामुळे आंबा उत्पादन धोक्यात येण्याची चिन्ह आहेत। वादळी वारा होता आणि गारांमुळे शेतकऱ्यांच्या अक्षरशः हातातोंडाशी आलेला घास जो आहे, जे पीक होतं त्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांसाठी पावसानं मात्र थोडासा दिलासा दिलाय।